तर तिकडे वर्ध्यामध्ये धुवाधार पावसानं नदीनाल्यांना मोठा पूर आला असल्यामुळे हिंगणघाट तालुक्यातील अनेक रस्ते वाहतुकीकरता बंद झाले होते। याच हिंगणघाट तालुक्यामध्ये आजनसरा आणि सोनेगाव नाल्याला पूर आल्यामुळे अनेक शाळकरी मुली पुरामध्ये अडकलेल्या होत्या। दरम्यान मुलींच्या राहण्याच्या आणि जेवणाची व्यवस्था मंदिरात करण्यात आली होती। तर देवळी तालुक्यातील नांचनगावमध्ये सुद्धा पावसाच्या पाण्यामध्ये घरावरील 3 पत्रे आणि त्यावरील दगड पडल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला। निलेश बंगाले इथल्या परिस्थितीची माहिती देतात। निलेश, नक्कीच तृप्ती, गेल्या 24 तासामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये 66.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि वर्धा जिल्ह्यातील 9 जे आहेत मंडळामध्ये ही अतिवृष्टीची नोंद झाली आहे। आपण जर बघितलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे। ढगफुटी सदृश्य पावसाची जाण काय असते हे आता वर्धकरांनी अनुभवलेली आहे। तिकडे हिंगणघाट तालुक्यामध्ये याचा सर्वात जास्त फटका बसला असून देवळीलाही चांगला मोठा फटका बसला आहे। 3 वेगवेगळ्या घटनेमध्ये या सर्व पावसाचा जो कहर आहे तो नागरिकांना अनुभवायला मिळालेला आहे। यामध्ये पहिली घटना जी आहे ही वर्ध्यामध्येच गणेशनगर मधली आहे। गणेशनगरमध्ये एक 3 वर्षाचा मुलगा नाल्याच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे आणि 3 तासानंतर त्याचा मृतदेह जो चितोळा परिसरामध्ये सापडला होता। तिकडे देवळी तालुक्यामधील नाचनगाव मध्ये अंगावर 3 पत्रे आणि त्याचे 3 पत्र्यावर ठेवलेले दगड पडल्याने एका युवकाचा मृत्यू झालेला आहे। 2 ठिकाणी वीज पडून 2 जनावरे दगावलेली आहे आणि हिंगणघाट तालुक्यामध्ये सर्वात जास्त फटका या पावसाचा पडला असून अनेक ठिकाणचे रस्ते रात्री बंद पडले होते। हिंगणघाट तालुक्यामध्ये मधील अल्लीपूर गावामध्ये 4 शेतकरी जे आहे शेतामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत अडकून पडले होते। तर तिकडे शाळकरी विद्यार्थीही जे आहे ह्या अडकून पडल्या होत्या। त्यांना आजनसरा या ठिकाणी जे भोजाजी महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था तेथील मंदिर प्रशासनाने केली होती आणि राडेगाव वर्धा मार्ग हा सुद्धा रात्री बंद झाला होता। त्या ठिकाणी सुद्धा एका पत्रकारासह 15 ते 16 नागरिक अडकून पडले होते। एकंदरीत आपण जर बघितलं तर अतिशय भयावह अशी परिस्थिती रात्री होती। विजांचा मोठा प्रचंड असा कडकडाट होता आणि पावसातही धुवाधार बॅटिंग होती। तिकडे अप्पर वर्धा धरण जे पूर्व विदर्भातलं सर्वात मोठं धरण समजले जाते त्या धरणाचे संपूर्ण 13 दरवाजे रात्री उघडले होते आणि त्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वर्धा नदीच्या पात्रात करण्यात आला होता आणि वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण असलेलं लोअर वर्धा धरणाचे रात्री 19 दरवाजे उघडले होते। आता अप्पर वर्धा धरणाचे 9 दरवाजे उघडले आहेत आणि या सर्व पाण्याचा विसर्ग जो आहे तो वर्धा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येत असल्या कारणामुळे नदीलाही प्रचंड पूर होता आणि वरून पाणी आल्यामुळे नदी आणि नालेही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुंबले होते। त्यामुळे एकंदरीतच नागरिकांची मोठी अशी पंचायत झाली होती। हिंगणघाट तालुक्यामध्ये अनेक घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि या सर्व गोष्टीमुळे नागरिकांना प्रचंड असे हाल आणि त्रास सहन करावा लागला होता। तृप्ती, निश्चित निलेश, वर्ध्यामधले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।